पश्चिम आशियातील युद्धाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. कच्च्या तेलाचे दर $100 पार. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण. युद्धामुळे परिणामी शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठी घसरण सुरू. सेन्सेक्स 1900 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये 600 अंकांची घसरण. भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली. पश्चिम आशियातील तणावाच्या अनुषंगाने भारताचा मोठा निर्णय. अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. इराण विरोधात ट्रम्प आक्रमक भूमिकेत. इराणचे सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा. लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले. आठवड्याभरात लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू. 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला जीव. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला. हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार, अनेक जण जखमी झाल्याची माहिती. मनावा येथील अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं. इराणकडून आखाती देशांमध्ये अजूनही हल्ले सुरू. काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले. इंधन टाक्यांना लक्ष्य केलं. तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग. आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य. इराणमधील संकट आणखीनच गहिरं. युद्धापाठोपाठ इराणवर नवं संकट. तेहरानमध्ये काळा पाऊस. इस्रायली हल्ल्यानंतर पर्यावरणाची मोठी हानी. तेल साठ्यांना लागलेल्या आगीमुळे काजळी आणि तेलाचे अंश मिसळून पाऊस. आखाती देशांमधील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य. युद्धजन्य स्थितीवर राज्यसभेत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं निवेदन. व्यापारावर परिणाम झाल्याची माहिती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.